नमस्कार, मी युवराज गायकवाड। आज आपल्या समोर महिला दिनानिमित्त भाषण कसे करावे या व्हिडिओमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो। प्रथमतः महिला दिनाच्या भाषणाची सुरुवात कशी असावी हे थोडक्यात जाणून घेऊया। तसं बघायला गेलं तर महिला दिनाची जी सुरुवात आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते। त्यातली एक महत्त्वाची पद्धत मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। प्रथमतः सर्वांना आपण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सुद्धा भाषणाची सुरुवात करू शकतो। म्हणजे कशा पद्धतीने बघा, आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मग त्यांची नावं घेऊन पुन्हा तुम्ही पुढे भाषणाला सुरुवात करू शकता। म्हणजे ही एक सुरुवात झाली, पण या सुरुवातीपेक्षाही अजून कशा पद्धतीने चांगली सुरुवात करता येऊ शकेल तर इथे आपण काही नावं बघूया। राजमाता जिजाऊ या थोर आणि कर्तबगार महिला आहेत की ज्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे, काहीतरी कर्तबगारी करून दाखवलेली आहे। अशा इथे थोर महिलांची मी नावं लिहिलेली आहेत। राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर, आनंदीबाई जोशी, संत बहिणाबाई चौधरी, मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, कल्पना चावला, साधनाताई आमटे अशा काही कर्तबगार महिलांची मी नावं काढलेली आहेत। आता ज्यावेळेस या महिलांची आपण नावं काढतो त्यावेळेस त्यांच्याबद्दल आपल्याला एका दुसरं कुठलं तरी विशेषण माहिती असलं पाहिजे। म्हणजे झाशीची राणी यांच्याबद्दल आपल्याला काय बोलता येईल, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आपल्याला काय बोलता येईल, किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय बोलता येऊ शकेल। तर यांच्या एक एक विशेषणाबद्दल बोलायचं आणि सगळेच तुम्हाला नावं आठवतील असं नाही, यातली काही नावं स्किप सुद्धा होऊ शकतात। कारण एवढी जर सगळी नावं आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर क्रमवारपणे येणार नाही, आणि क्रमवारपणे जर नाही आली तर इकडे मागे पुढे थोडंफार होऊ शकेल। पण पहिल्यांदा नाव कोणतं घ्यायचं तर राजमाता जिजाऊंच्या नावापासून तुम्ही भाषणाला सुरू करा। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव घ्या तुम्ही, त्यानंतर झाशीची राणींचं नाव घ्या, अहिल्याबाई होळकर यांचं नाव घ्या, रमाई आंबेडकर यांचं नाव घ्या, आनंदीबाई जोशी, संत बहिणाबाई चौधरी असतील, मदर तेरेसा असतील, सिंधुताई सपकाळ असतील, इंदिरा गांधी असतील, लता मंगेशकर असतील, अशा तुम्ही थोर महिलांची नावं घ्या आणि त्यांची नावं घेण्यापूर्वी एखाद दुसरा शब्द त्यांना विशेषण म्हणून वापरा। जसं की राजमाता जिजाऊ आहे तर यांच्याबद्दल बोलताना तुम्ही काय सांगू शकाल, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांनी शिकवण दिली अशा राजमाता जिजाऊ। हे वाक्य लक्षात ठेवा। बरं, यातलं तुमचं एखाद वाक्य आलं, दुसरं नाही आलं, म्हणजे पहिलं एखादा शब्द आला दुसरा नाही आला तर सोडून द्या। म्हणजे ज्यांनी स्वप्न पाहिलं असं तुम्हाला जे बोलते ते तुम्ही तिथे बोलू शकता। म्हणजे त्या व्यक्तीला योग्य ती उपमा देणारे शब्द तुमच्या डिक्शनरी मध्ये असले पाहिजे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी काय केलं बरं, यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला असं त्यांच्याबद्दल बोलता येईल। म्हणजे अंगावरती चिखल शिंतोडे खाल्ले, त्यानंतरही स्त्री शिक्षणाचा अट्टहास ज्यांनी केला आणि स्त्री शिक्षणासाठी नेहमी अग्रेसर राहणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। त्याचबरोबर झाशीची राणी ज्यांनी ब्रिटिशांशी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला, ज्यांनी ब्रिटिशांशी झुंज दिली अशा झाशीची राणी लक्ष्मीबाई। अहिल्याबाई होळकर यांना न्याय देवता असं म्हटलं जातं, न्याय माता, योग्य न्याय देणाऱ्या आणि भारतामध्ये अनेक धर्मशाळा सुरू करणाऱ्या आणि हिंदू देवस्थानांची स्थापना करणाऱ्या, निर्मिती करणाऱ्या अहिल्याबाई होळकर म्हणून तुमची फार मोठी कामगिरी आहे। त्याचबरोबर म्हणून त्यांच्या अगोदर ते तुम्ही बोलू शकता रमाई आंबेडकर ज्यांनी शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी, त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी ज्यांनी मदत केली। असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी महिला असते, तसंच रमाई आंबेडकर या कोणाच्या पाठीमागे, रमाई आंबेडकर हे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे रमाई आंबेडकरच आहेत असं म्हणता येईल। आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर आहेत, आनंदीबाई जोशी। संत बहिणाबाई चौधरी शिक्षण नसताना सुद्धा विठ्ठलावरती गाणी गाणाऱ्या, कविता, म्हणजे BA मधील विद्यार्थी जे आहेत तर संत बहिणाबाई यांच्या कविता अगदी BA साठी
ग्रॅज्युएशनसाठी, पीएचडी साठी यांचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असणाऱ्या संत बहिणाबाई चौधरी. मदर तेरेसा, ज्यांनी सामाजिक कामगिरी केली, समाजातील अनेक गोरगरिबांना मदत करणाऱ्या मदर तेरेसा. अनाथांची माय म्हणून ओळखले जाणारे सिंधुताई सपकाळ. त्याचबरोबर इंदिरा गांधी, भारताच्या माजी पंतप्रधान आणि आक्रमक नेत्या इंदिरा गांधी. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आणि भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला. त्याचबरोबर साधनाताई आमटे, ज्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आपलं आयुष्य झिजवलं, अशा साधनाताई आमटे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाची नावं घेऊ शकता आणि मग नंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांची नावं घेऊ शकता आणि मग तुम्ही पुढे बोलायला सुरुवात केली तरी चालेल. आता कधी कधी एवढी मी सगळी नावं लिहिली, पण एवढी सगळी नावं घेणं होणार नाही. म्हणून तुम्हाला जेवढी शक्य वाटतात, जेवढी लक्षात राहतात, जेवढी आठवतात तेवढी नावं घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही नावं घ्याल ना, त्यावेळेस आठवून नावं घ्या. थोडीशी पॉज घेऊन जरी सुरुवात झाली तुमची तरी चालेल. बघा, मी तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात करा. नमस्कार किंवा नमस्कार नाही बोललात तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही सुरुवात केली तशी तरी चालेल. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुरु बनल्या आणि त्यांच्याकडून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेणाऱ्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अग्रेसर भूमिका घेतली. लोकांचे अंगावरती म्हणजे लोकांनी अंगावर टाकलेलं शेण, चिखल, शिंतोडे हे सगळं सहन केलं आणि स्त्रीला शिक्षणासाठी मजबूत बनवण्याची ज्यांनी कामगिरी केली, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. इंग्रजांशी लढा देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी हिंदू धर्मशाळा, हिंदूंची अनेक मंदिरे संपूर्ण भारतात स्थापित केली आणि न्यायदेवता म्हणून त्यांची प्रचंड ओळख होती. म्हणजे योग्य तो न्याय देणाऱ्या अहिल्याबाई होळकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी शिक्षणात मदत करणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी, असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. तसंच सेम रमाई यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी शिक्षणासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी मदत केली. अशा रमाई आंबेडकर. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. विठ्ठलाच्या भक्त संत बहिणाबाई चौधरी. सोशल वर्कर, सामाजिक कार्य करणाऱ्या, ज्यांना म्हणजे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मदर तेरेसा. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ. कुष्ठरोग्यांसाठी आयुष्यभर सेवा करणाऱ्या साधनाताई आमटे. अशा थोर कर्तबगार महिलांना मी मानाचा मुजरा करतो, वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ही अशा पद्धतीने सुरुवात जबरदस्त होऊ शकते. आणि मग यांची नावं घेतल्यानंतर तुम्ही असंही बोलू शकता, आज 8 मार्च महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मग त्यांचं जे कार्य आहे त्याबद्दल बोलून त्यांचं नाव घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व रणरागिणी. आज 8 मार्च महिला दिन या दिनानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते किंवा देतो. आणि मग पुन्हा तुम्ही भाषणाला सुरुवात करू शकता. म्हणजे भाषणाची सुरुवात कशी करायची हे समजलं तर भाषण करत असताना बरेच जण वेगवेगळ्या विषयांवरती बोलतात. तर एक विषय मी तुमच्या समोर घेऊन येतो की भाषण करत असताना वुमन्स डेचा बऱ्याच जणांना फॉर्म्युला माहिती आहे. वुमन्स डे किंवा वुमन्स या फॉर्म्युल्याबद्दल, वुमन बद्दल बरेचसे लोक बोलतात. म्हणून एक नवीन आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि जर त्या फॉर्म्युल्यानुसार जर भाषण केलं तर नक्कीच तुमचं भाषण हे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो फॉर्म्युला काय आहे? तुमचं 5 मिनिटांचं भाषण असेल, 10 मिनिटांचं भाषण असेल,
किंवा जेवढ्या वेळाचं तुम्हाला वाचन करायचंय तेवढ्या वेळासाठी हा एक फॉर्म्युला आहे. 8 मार्च महिला दिन तुम्ही वाचनाची सुरुवात केली म्हणजे सर्व महिलांची, यशस्वी महिलांची नावं घेतली आणि मग या वाचनाला सुरुवात केली. आज मी आपल्या समोर स्त्री या शब्दाचा खरोखर अर्थ सांगणार आहे. स्त्री म्हणजे कोण? तर स्त्री या नावाचा जर आपण फॉर्म्युला जर अशा पद्धतीने बनवला आणि प्रत्येक शब्दाला जर एक शब्द जर सांगितला, एक लेटर इंग्लिश मधलं जर घेतलं तर त्याचा अर्थ काय होतो तो मला तुम्हाला समजून सांगायचा. यस म्हणजे स्ट्रॉंग. प्रत्येक महिला किती स्ट्रॉंग असते हे सांगायला नको. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महिलांमध्ये एवढी प्रचंड पॉवर असते की जर तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा काही पुस्तकं जर वाचले ना, त्यामध्ये उल्लेख आहे पुरुषापेक्षा 8 पट महिला स्ट्रॉंग असते असं म्हटलं जातं. आणि त्याची प्रचिती नेहमी आपल्याला आपल्या आईकडे पाहून, आपल्या बहिणीकडे पाहून किंवा इतर आपली मैत्रीण असेल, आपली ताई असेल, यांच्याकडे पाहून आपल्याला लगेच लक्षात येतं की खरोखरच किती स्ट्रॉंग आहे. कोणतीही परिस्थिती असू दे ती कधीही डळमळून जात नाही. ती नेहमी स्ट्रॉंग पद्धतीने कार्य करत राहते. पुरुष असेल ना तो पुरुष थोडासा घाबरतो, विचलित होतो, परंतु महिला कधीच विचलित होत नाही. तिने त्या कोणत्याही प्रॉब्लेम वरती मात करण्याची ताकद महिलेमध्ये असते, त्या मातेमध्ये असते, त्या ताईमध्ये असते. म्हणून महिला ही स्ट्रॉंग असते असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं, टी स्टँड फॉर ट्रू लव्ह. महिला खरं प्रेम करणारी असते असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. त्याचं कारण आहे, महिलेचं प्रेम आपल्या पतीवरती असतं आणि आपल्या आईवरती, आपल्या वडिलांवरती, भावावरती प्रेम असतं. त्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलावरती, मुलीवरती असतं. कारण ही लोक त्यांच्या आयुष्यात आहेत ना, काही दिवसांसाठी येतात, परंतु आपला मुलगा हा 9 महिने पोटामध्ये असतो किंवा मुलगी 9 महिने पोटात असते. त्यामुळे त्या मुलाचं आणि मुलीचं जे कनेक्शन असतं आईशी, ते अगदी तन मन सगळंच ते जे कनेक्शन असतं, तर त्यामुळे ते आईचं जे प्रेम असतं मुलांवरती अधिक असतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नवऱ्यावरतीही जबरदस्त प्रेम करणारी ती महिलाच असते. आपल्या आई वडिलांवरती, सासू सासऱ्यांवरती, सगळ्यांवरती प्रेम करते. हा, तिला राग आला तर सहन होत नाही, परंतु अशा कित्येक तरी महिला आहेत की दोन्हीकडचा संसार सुखाने सांभाळणाऱ्या आहेत. आपल्या नवऱ्यालाही समजून घेणाऱ्या, सासू सासऱ्यांनाही समजून घेणाऱ्या, आई वडिलांनाही समजून घेणाऱ्या, बंधूंनाही, भावांना, आपल्या मुलांना आणि सगळ्यांचा गाडा यशस्वीरित्या चालवणाऱ्या खरोखर महिला आहेत. काही लोक म्हणतात ना की महिला हाऊस वाईफ आहे, परंतु त्या हाऊस वाईफ नसून त्या हाऊस मेकर आहेत असं म्हणायला हरकत नाही. तिसरा जो आर आहे रिलेशन. ट्रू लव्ह करतात म्हटल्यानंतर रिलेशन तर त्या चांगल्या पद्धतीने जोपासणारे असणारच आहे. त्याचबरोबर म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, सगळ्यांना एकत्रित कसं घ्यायचं. तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये लग्न पद्धत आहे, तर लग्नांमध्ये तुम्ही बघितलं असेल की किती प्रयत्नशील असते, किती कामगिरी करणारी असते. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल ना, त्यात सगळ्यात जास्त सहभागी होऊन तो कार्यक्रम यशस्वीरित्या कसा घेऊन जाता येईल ही भूमिका पार पाडणारी आई असते, ती स्त्री असते. आणि म्हणून रिलेशन जोपासण्यामध्ये महिलेचा हात कोणीही पकडू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं एनर्जेटिक. महिला एनर्जेटिक का असतात? मला ज्यावेळेस माझ्या आईकडे मी पाहतो ना, त्यावेळेस मला आठवतं की माझी आई सकाळी 4 वाजता उठून अगदी संध्याकाळी रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तेवढ्याच उत्साहाने काम करणारी. त्यावेळेस म्हणायचं की माझ्या आईमध्ये एवढी एनर्जी ती कुठून? त्यावेळेस माझी आई मला नेमकं एकच सांगायची की बाळा युवराज, माझ्यामध्ये जी एनर्जी येते ना ती फक्त जबाबदाऱ्यांनी येते. आणि जर माझ्याकडे जबाबदाऱ्या नसतील तर कदाचित मी उशिराही उठू शकेल, पण मला उठावं लागतं. त्याचं कारण आहे जबाबदाऱ्या. आणि खरोखर जबाबदाऱ्या पेलणाऱ्या फक्त महिलाच असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्या तेवढ्या धाडशी असतात, तेवढ्या लढाऊ असतात असं म्हणावं लागेल. आणि सगळ्यात शेवटी ई स्टँड फॉर ईगर. ईगर म्हणजे उत्सुक असतात. आपल्या मुलाच्या यशाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक असतात. यश मिळाले मुलाला, आनंद कोणाला? आईला. यश मिळाले नवऱ्याला, आनंद कोणाला? आईला. ऐकण्यासाठी उत्सुक. मुलाचं यश असू देत, मुलीचं यश असू देत, इव्हन फॅमिलीतील कोणाचंही यश असेल ते सेलिब्रेट करण्याचं कार्य ती आईच तर करत असते. आणि तिच्याशिवाय तर हे सगळं शक्य होत नाही. म्हणजे ती प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असते. म्हणून ती माता आहे, ती एक बहीण आहे. म्हणजे बघा, ती एक आई आहे,
ती एक ताई आहे, ती एक मैत्रीण आहे, ती एक पत्नी आहे, ती माया आहे. म्हणजे ती सर्वच काय आहे, ती एक सुरुवात आहे. आणि ती जर नसेल ना तर बाकी काहीच नाही असं म्हणावं लागेल. या सर्व महिलांना, माझ्या आई, माझी बहीण, या सर्व महिला, थोर कर्तबगार महिला, या सर्वांना मी वंदन करतो. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना आज महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे भाषण आहे ते तुम्ही बोलू शकता. मी हा फॉर्म्युला तयार केलाय, तुम्ही हाच फॉर्म्युला बोलावं का? नाही, तुम्ही दुसरा फॉर्म्युला तयार केला. म्हणजे समजा महिला आहे, तर महिला दिनानिमित्त असाही तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता. महिला याच्यावरती तुम्हाला चांगलं बोलता येऊ शकेल. किंवा तुम्ही माता असेल, मातावरती बोलू शकाल. म्हणजे आणि जर हा फॉर्म्युला जर तुम्ही बोललेला असेल तर दुसरा फॉर्म्युला तयार करा. आणि जर दुसरा फॉर्म्युला नसेल तर फक्त ज्या यशस्वी महिला आहेत त्यांच्या काही कहाणी सांगा, काही स्टोरी सांगा, काही गोष्टी सांगा. म्हणजे लोकांना ते आवडायला लागतील. की आता इथे जर म्हणालात ना तुम्ही, मला 1 तास बोलायचं असेल तर स्ट्रॉंग वुमन कोण कोण होत्या. समजा मला इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलायचं तर इंदिरा गांधी बद्दल अजून काही माहिती देऊ शकलो असतो. कारण की स्ट्रॉंग वुमन म्हटलं की त्यांचं नाव येतं. किंवा सिंधुताई सपकाळ आहेत की ज्या स्ट्रॉंग वुमन होत्या, त्यांच्याबद्दल मला बरंच बोलता येईल. ट्रू लव्ह, आपल्या कामावरती प्रेम करणाऱ्या कल्पना चावला होत्या, त्यांच्याबद्दल मला अजून भरपूर बोलता आलं असतं. रिलेशन जोपासून आपल्याला यश कसं मिळवता येतं ते कळलं असतं साधनाताई आमटे यांच्याकडे पाहून, सिंधुताई सपकाळ यांच्याकडे पाहून. एनर्जेटिक, उत्साही जेवढे स्पोर्ट वुमन आहेत त्या किती उत्साही असतात ते आपल्याला सांगता आलं असतं. इगर, उत्सुक, एनर्जी, प्रत्येक घरातील माता ही किती एनर्जेटिक असते, उत्साही असते याबद्दल उदाहरणं सांगता आली असती. आणि हे भाषण मला वाढवता आलं असतं. भाषण वाढवायचं असेल ना तर आमचा एक भाषण कसं वाढवावं, म्हणजे भाषणाचा वेळ कसा वाढवावा यावरती एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आहे ना आय बटन मध्ये दिलाय, तो बघा. म्हणजे तुम्हाला समजून येईल की भाषण कसं वाढवलं जातं. तुम्ही इथपर्यंत आलात, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना भाषण करायचं ना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांना खरोखर खूप मोठा फायदा होईल. आणि आमच्याकडे भरपूर ट्रेनिंग्स, वर्कशॉप होतात. जर तुम्हाला खरोखर वक्ता व्हायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. थँक्यू सो मच.